आता माझ्या हातामध्ये ही आकृती आहे, हा एक कागद आहे. हा कागद कोणत्या आकाराचा आहे रे? आयताकृती आहे. आता इथं तुम्हाला काय दिसतं रे या कागदावरती? छोटे छोटे चौरस दिसतात. या आयताचं आपल्याला क्षेत्रफळ काढायला शिकायचंय. आता मला सांगा, आयताची ही लांबी आहे, लांबी ही रुंदीपेक्षा कशी असते रे? जास्त असते का कमी असते? जास्त असते. मोठी बाजू आहे ती लांबी आहे आणि लहान बाजू आहे ती काय आहे? आयताची रुंदी आहे. आता या आयतामध्ये आडवे चौरस किती आहेत? लांबी आपल्याला शोधायचे. किती आहेत आडवे चौरस हे मोजूया. हा, मोजा बरं किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता ह्या आयताची लांबी म्हणजे आडवे चौरस किती आले रे? 18 आले. मोजा. हा, उभे चौरस मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता उभे चौरस किती आले याचे? 12 आले. आता आपल्याला 18ची एक ओळ आहे. अशा उभ्या किती ओळी आहेत रे? 12 आहेत. म्हणजे 18 चौरसांच्या ओळी, आडव्या ओळीमध्ये 18 चौरस आहेत आणि उभे किती आहेत? 12 आहेत. मग 18 चौरसांच्या किती ओळी झाल्या रे? उभ्या किती ओळी झाल्या 18 चौरसांच्या? 12 ओळी झाल्या. 18 चौरसांच्या 12 ओळी आहेत. म्हणजे या 18 चौरसांच्या 12 ओळी आहेत. आणि या आकृतीने, या आयताने किती जागा व्यापलेली आहे हे आपण हे चौरस मोजून पण काढू शकतो आणि आपल्याला सूत्र तयार करून पण काढता येतं. आता आयताचं सूत्र तयार करायचंय आपल्याला. आता हे जे 18 चौरस आहेत हे आयताचे काय आहेत रे? लांबी आहे का रुंदी आहे? लांबी आहे. मग ही आयताची लांबी आणि उभे 12 चौरस हे आयताची काय आहे? रुंदी. आता ही लांबी आणि हे रुंदी, लांबी आणि रुंदींचा काय करावा म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ मिळेल? गुणाकार करावा लागेल. म्हणजे आपल्याला इथं सूत्र लक्षात आलं. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र येईल रे? लांबी गुणिले रुंदी. हे आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र. सर्वांच्या लक्षात आलं? आपण काय केलं? या चौकट रेघीच्या कागदावरून आपण शिकलो की आयताचे क्षेत्रफळ कसं काढायचं किंवा आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला समजून आलं. आलं लक्षात सर्वांच्या? काय केलं आपण? आडवे चौरस मोजले, उभे चौरस मोजले आणि आडव्या चौरसामध्ये 18 ओळी आहेत, उभ्या चौरसामध्ये 12 ओळी आहेत. 18 गुणिले 12 केल्यानंतर आपल्याला ह्या आकृतीचं काय मिळणार आहे? क्षेत्रफळ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आयताचं क्षेत्रफळ शिकलो. आवडलं का तुम्हाला सर्वांना? छान.